नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्व शिक्षक बंधूंनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आली आहे की शिक्षक भरतीचा निकाल हा जाहीर झालेला आहे। जाहीर म्हणजे एकदम डिटेलमध्ये आपण आता सगळी माहिती बघू। तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा, तर ही न्यूज बुलेटिनमध्ये आलेली बातमी आहे। काय म्हटलं आहे ते बघा, महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषद काय पुणे, ठीक आहे, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025ची एक्झामचं प्रसिद्धीपत्रक आहे। यामध्ये दिलं आहे शासन शुद्धीपत्रक क्रमांक 2022 दिनांक 2/5/2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परिषदेकडे सादर व्यावसायिक उत्तीर्ण झाल्याचा दिनांकापासून 1 महिना कालावधी सादर करण्याबाबत या कालावधीच्या दिनांकापासून 16/7/2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती। हे होतं आतापर्यंतचं। आता हे सगळं काय माहिती आहे का, ज्या विद्यार्थ्यांनी टेट देताना टेटच्या एक्झाममध्ये अपियर असं टाकलं होतं, डी.एड असेल बी.एड असेल, त्या विद्यार्थ्यांनी अपियर म्हणून त्यामध्ये समाविष्ट केलं होतं, त्यांना चान्स दिला होता आणि त्या विद्यार्थ्यांना 1 महिन्याची मुदत दिली होती की 1 महिन्यापर्यंत तुम्हाला सगळे डॉक्युमेंट आपल्या शिक्षण परीक्षा परिषद पुणे येथे पाठवायचे होते, ठीक आहे। मग त्या लोकांनी काय केलं, त्यापैकी किती विद्यार्थी होते असे एकूण 22,800 टोटल एक्झाम देणारे 2,28,808 विद्यार्थी होते एकूण, ठीक आहे, पेपर देण्यात। त्यापैकी नोंदणी केली होती, त्यापैकी परीक्षेस एकूण 2,11,308 प्रविष्ट झाले। म्हणजे 2,28,000 पैकी 2,11,000 विद्यार्थ्यांनी काय केली, पेपर दिला। त्या परीक्षेपैकी अपियर विद्यार्थी किती होते परीक्षेस, डी.एडचे किती होते 15,756, बी.एडचे आणि डी.एडचे होते 1,342 अपियर, असे एकूण 17,098 विद्यार्थी होते की जे अपियर होते, त्यांना 1 महिन्याचा चान्स दिला होता, ठीक आहे। मग पुढे काय झालं, पुढे बघा, आता इथे पुढे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला। तथापि ज्या विद्यार्थी आणि उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्यावेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा परिषद झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केले नाही अशा उर्वरित बी.एड परीक्षेचे 5,804 व डी.एडचे 515 अशा एकूण 6,019 अपियर विद्यार्थ्यांनी उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल। म्हणजेच काय, हे एवढे जे टोटल आहे 6,019 ह्या विद्यार्थ्यांचा निकाल काय राखून ठेवण्यात येणार आहे, कारण ह्या लोकांनी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तिथे डॉक्युमेंट प्रसिद्ध किंवा सादर केले नव्हते। खाली दिले तुम्हाला, तरी ज्या विद्यार्थ्यांना उमेदवारांनी अद्यापपर्यंत या वेबसाईटवर टेट 2025च्या या लिंकमध्ये माहिती विविध मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विविध मुदतीत माहिती सादर न केल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदार संबंधित विद्यार्थ्यांची राहील। तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला एवढा कालावधी दिला होता आणि त्यामध्ये तुम्ही ते सादर केले नाही, आणि आता इथे बघा खाली दिले शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 चा निकाल सोमवार दिनांक 18 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येईल। आजची आहे 17 ऑगस्ट आणि सोमवारी 18 ऑगस्टला तुमचा म्हणजे उद्या 18 ऑगस्टला तुमचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार, ठीक आहे। थँक्यू।